काकाने माझी ओळख तर खूप जोरदार करून दिलेली आहे आणि आता माझं उत्तरदायित्व आहे की ती सिद्ध करायची आहे मला. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक नम्र विनंती की प्रत्येकाने आपापले मोबाईल चालू ठेवावेत. अट फक्त एकच आहे की जोरात एवढ्या बोलायचं की आम्हालाही ऐकायला आलं पाहिजे. माझा फोन आला तर मी चालू करीन, तुमचा आला तर तुम्ही चालू करा. बघ किती छान कार्यक्रम होईल. थोडक्यात सायलेंटवर ठेवा. एका कार्यक्रमात हे सांगितलं मला खूप आवडलं आणि त्यांनी सांगताना असं सांगितलं की आपापले द्रोणाचार्य बंद करा. द्रोणाचार्य कसे तर हे तुमचा अंगठा घेऊन जाणार आहेत, कारण आपल्याला तो वापरल्याशिवाय मोबाईल वापरता येत नाही. मी मुद्दामून इथे उभा आहे कारण माझ्या समोर बसलेली सर्व मंडळी मला वडीलधारी आहेत. मी बहुतेक सगळ्यांना ओळखतो, त्यामुळे त्यांच्या पुढे मी काही पांडित्य सांगणारे असा माझा बिलकुल दावा नाही. फक्त मी ज्या एकत्रित पद्धतीने ते मांडतोय, आवडलं तर घ्या, मुद्दामून चित्रित करा, कोणाला दाखवा. माझा कुठेही पेटंट नाही. मला आवडेल तुम्ही यातलं जे आवडाल ते घेऊन जाल. ते माझ्या कार्यक्रमाचा उद्देशच आहे की आपण आरोग्य आरोग्य ऐकतो, पण आधी आरोग्य म्हणजे काय ते तर समजून घेऊ. आणि ही गप्पा असणार आहेत म्हणून तर कट्ट्यावर मारतोय, नाही तर क्लिनिकमध्ये मारल्या असत्या. त्यामुळे कोणाला मध्ये काही डाऊट आला तर हात वर करा, आपण तेव्हाच त्याचं निरसन करू. त्याचं कारण असं आहे की आपल्याला जेव्हा एखादा डाऊट मनात येतो ना, तेव्हा आपण त्या डाऊटमध्ये गुंततो आणि लेक्चर मधनं बाजूला होतो. आणि तो डाऊट कदाचित इतर 10 लोकांच्या मनात असेल आणि मी डिस्टर्ब होत नाही. इथे कोण मुलगा आला, त्याचा बॉल आला तर तुम्ही डिस्टर्ब होऊ नका, कारण जर हसत खेळत आहे तर तो बॉल पण हसत खेळतच रिटर्न गेला पाहिजे. तर तुमच्या सगळ्यांची अनुमती घेऊन मी माझ्या छोट्याशा या कार्यक्रमाला सुरुवात